नमस्कार मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास याचे काही प्रश्न बघणार आहोत की जे टीईटीच्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असतील। प्रश्न पहिला, प्राचीन महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पुराश्मयुगीन अवशेष सापडले आहेत? नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर। पर्याय अ ए बी सी, पर्याय ब बी सी डी, पर्याय क ए बी डी आणि पर्याय ड वरील सर्व। तर महाराष्ट्रामध्ये वरील सर्व जिल्ह्यांमध्ये पुराश्मयुगीन अवशेष सापडलेले आहेत, म्हणून पर्याय डी हा बरोबर आहे। डॅश डॅश रोजी शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घातला। या छाप्यात शाहिस्ते खानाची बोटे तुटली। तर ही जी घटना आहे ती 5 एप्रिल 1663 रोजी घडली। प्रश्न तिसरा, रशियन सम्राटाला डॅश डॅश म्हणत, तर रशियन सम्राटाला झार असं म्हणतात। खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा। ए राजस्थान बागोर, बी मध्य प्रदेश भीमबेटका, सी गुजरात लांगणज आणि डी महाराष्ट्र विजापूर। तर यामध्ये महाराष्ट्र आणि विजापूर ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे। प्रश्न 5वा, सातवाहन राजघराण्याशी संबंधित अयोग्य पर्याय निवडा। राजा सिमुख हा सातवाहन घराण्याचा संस्थापक होता। सातवाहन काळात भारतीय व्यापारात घट झाली। सी सातवाहन घराण्याची पैठण ही राजधानी होती आणि डी काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत असत। तर यामध्ये अयोग्य वर्णन हे सातवाहन काळात भारतीय व्यापारात घट झाली हे चुकीचं आहे। तर बरोबर काय आहे, तर सातवाहन काळात भारतीय व्यापारात वाढ झाली होती। प्रश्न 6वा, डॅश डॅश ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। तर याचं उत्तर आहे यकृत ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे। प्रश्न 7वा, माशांमध्ये डॅश डॅश कप्प्यांचे हृदय असते। तर माशांमध्ये 2 कप्प्यांचे हृदय असते। प्रश्न 8वा, प्रदूषणाबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? प्रदूषणामुळे नैसर्गिक तत्वांची गुणवत्ता नाहीशी होते। प्रदूषण मानव विकासाच्या प्रक्रियेची देणगी आहे। सी आर्थिक व तांत्रिक विकास व लोकसंख्या वाढ हे कारण आहे आणि वरील सर्व। तर वरील सर्व जे विधानं आहेत ती सगळी प्रदूषणाबाबत सत्य आहेत, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे। भारताचा मध्यबिंदू म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर नागपूर हे शहर भारताचा मध्यबिंदू म्हणून ओळखलं जातं। प्रश्न 10वा, मुंबई उच्च न्यायालय हे खालीलपैकी कोणत्या प्रदेशांसाठी आहे? महाराष्ट्र, गोवा, दीव दमण आणि वरील सर्व। तर वरील सर्वांसाठी मुंबई उच्च न्यायालय आहे। जोड्या लावा। अ गट आणि ब गट दिलेला आहे आणि त्यांची कामं दिलेली आहेत। हे जे सुमंत, सचिव, मंत्री, अमात्य हे शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातले काही मंत्री आहेत। ओके, तर चला बघूया आपण। सुमंत काय काम करतात? तर सुमंत परराज्याशी संबंध ठेवण्याचं काम करतात, म्हणजे एकला काय येईल? क येईल। सचिव हे सरकारी आज्ञापत्रे तयार करण्याचं काम करतात। मंत्री हे पत्रव्यवहार सांभाळण्याचं काम करतात। तर अमात्य राज्याचा जमा खर्च पाहण्याचं काम करतात। तर याचं जे बरोबर पर्याय आहे ते पर्याय क्रमांक ए हे बरोबर आहे। प्रश्न 12वा, मानव सागरतळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? तर याचं उत्तर आहे भूखंड मंच हे याचं बरोबर उत्तर आहे। राज्याभिषेक शक या शकाची सुरुवात कधीपासून झाली? तर राज्याभिषेक शक हे 1674 पासून त्याची सुरुवात झाली। संसर्गजन्य रोग, कांजिण्या आणि असंसर्गजन्य रोग, तर याच्यामध्ये मधुमेह हा असंसर्गजन्य रोग आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे।
प्रश्न 15वा, विधान 1 आणि विधान 2 दिलेले आहेत. तर विधान 1, कणाद महर्षींनी जगातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म कणांनी बनलेली असते असे सांगितले. विधान 2, त्यांनी या कणांना पिलव असे नाव दिलेले आहे. तर ही दोन्ही विधानं बरोबर आहेत, म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. जोड्या लावा. एका ठिकाणी प्रदेश दिलेला आहे आणि एका ठिकाणी वनस्पती दिलेल्या आहेत. उष्ण गवताळ प्रदेशामध्ये हत्ती गवत हे आढळतं. समशीतोष्ण गवताळ प्रदेशामध्ये महिष-तृण आढळतं. उष्ण ओसाड प्रदेशामध्ये बाभूळ आणि खैर सारखी झाडं दिसतात. तर शीत ओसाड अशा प्रदेशामध्ये शेवाळ आणि दगडफूल हे आढळतात. म्हणून याचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 17वा, जिल्हा परिषद अध्यक्षांबाबत विसंगत बाब ओळखा. ए, जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद जिल्हा परिषद अध्यक्षाकडे असते. बी, जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर अध्यक्षांचे नियंत्रण नसते. सी, जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला असतो. आणि डी, अध्यक्षांच्या गैरहजेरीत सर्व कामे उपाध्यक्ष पार पाडतो. तर यामध्ये जिल्हा परिषदेच्या आर्थिक व्यवहारांवर अध्यक्षांचे नियंत्रण नसते हे पर्याय काय आहे? चुकीचा आहे, विसंगत बाब आहे. ठीक आहे. चला, प्रश्न 18वा, भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना किती साली झाली? तर भारतीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना ही 1767 साली झाली. भारतीय सर्वेक्षण संस्था ही भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था आहे. तिची स्थापना 1767 साली झाली आणि या संस्थेचे मुख्य कार्यालय हे उत्तराखंड राज्यातील डेहराडून येथे आहे. प्रश्न 19वा, शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमारात महत्वाचा वाटा असणाऱ्या कान्होजी व तुळाजी आंग्रे यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य ठरेल? ए, कान्होजी व तुळाजी आंग्रे काका आणि पुतणे होते. कान्होजी व तुळाजी आंग्रे पिता पुत्र होते. कान्होजी व तुळाजी आंग्रे बंधू होते. यापैकी कोणतेही विधान त्यांच्याशी संबंधित नाही. तर कान्होजी आणि तुळाजी आंग्रे हे पिता पुत्र होते, म्हणून पर्याय क्रमांक बी हे उत्तर काय आहे? बरोबर आहे. प्रश्न 20, सार्वजनिक काका म्हणून कोणास ओळखले जाते? तर ग.वा. जोशी यांना सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाते. प्रश्न 19वा, पाण्यासंबंधी दिलेल्या विधानांमधील अयोग्य विधान निवडा. ए, पाणी हे एक संयुग आहे. बी, पाणी हे चांगले विद्रावक आहे. सी, पाण्याच्या पारदर्शकतेमुळे जलीय सजीव जिवंत राहू शकतात. आणि डी, पाणी उष्णता कमी प्रमाणात शोषून घेते आणि जलद प्रमाणात उष्णता सोडते. तर पर्याय क्रमांक डी हे अयोग्य विधान आहे. तर पाणी हे काय करतं? जास्त प्रमाणामध्ये उष्णता शोषून घेतं आणि ती उष्णता हळूहळू सोडत राहतं, म्हणून पर्याय क्रमांक डी हे याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, पंचायत व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कितव्या घटना दुरुस्तीमुळे मिळाला? तर याचं उत्तर आहे 73व्या घटना दुरुस्तीमुळे मिळाला. भारतात सर्वात कमी लोकसंख्येची घनता डॅश डॅश या राज्यात आहे. तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये सगळ्यात कमी लोकसंख्या आहे. 24, प्रश्न 24वा, दीर्घकालीन खोकला, आवाज घोगरा होणे, गिळताना त्रास होणे, उपचार करूनही बरा न होणारा व्रण किंवा सूज, अकारण वजन घटणे ही सर्व कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर ही सगळी लक्षणं हे कर्करोगाची आहेत, म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं बरोबर उत्तर आहे. जगातील आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर जगातील आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो.
इयत्ता 4थीतील परिसर अभ्यास या विषयात कोणत्या घटनांची मांडणी चिकित्सक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेली आहे? ए. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे महत्त्व व पद्धती, पाण्याचे वितरण. सी. पाण्याचे गुणधर्म व विद्राव्यता. आणि डी. पाणी साठविण्याच्या पद्धती. तर त्यांचे गुणधर्म आणि विद्राव्यता यामुळे चिकित्सक वृत्ती निर्माण होऊ शकते, म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे. खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. दांडी यात्रा सुरू, पुणे करार, पहिली गोलमेज परिषद, गांधी आयर्विन करार. तर याच्यामध्ये पहिलं जे आहे तो दांडी यात्रा सुरू झाली, दुसऱ्यांदा गोलमेज परिषद, तिसऱ्यांदा गांधी आयर्विन करार झाला आणि चौथ्यांदा पुणे करार झाला, म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं काय आहे बरोबर उत्तर आहे. नकाशा प्रमाण किती पद्धतीने व्यक्त केले जाते? तर ते 3 पद्धतीने केले जाते. त्याच्यामध्ये शब्द प्रमाण, अंक प्रमाण आणि रेषा प्रमाण यांचा समावेश असतो, म्हणून पर्याय क्रमांक ए हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तपांबर या थराविषयी अयोग्य विधान निवडा. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 16 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात. बी. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. सी. तपांबरात वर गेले असता हवा थंड होत जाते. आणि डी. वातावरणातील जवळजवळ सर्व बाष्प तपांबरातच असते. तर याचं जे अयोग्य विधान आहे ते आहे पर्याय क्रमांक ए. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 16 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर म्हणतात, हे काय आहे चुकीचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि प्रश्न 30, खालील विधानातून अचूक पर्याय निवडा. पृथ्वीचा आस कललेला नसता तर? पृथ्वी स्वतःभोवतीच फिरलीच नसती. पृथ्वी सूर्याभोवती जास्त वेगाने फिरली असती. पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते. आणि वरील सर्व हे त्याचे काय सगळे बरोबर पर्याय आहेत. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षवृत्तांच्या भागात वर्षभर हवामान तेच राहिले असते, हे त्याचं अचूक उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण 30 प्रश्न हे परिसर अभ्यासाचे बघितलेले आहेत. उद्या आपण नवीन विषयाचे आणखीन 30 प्रश्न बघूया.